नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर अशी बोधकथा. हुशार सशाने घमेंडी सिंहाची कशी जिरवली याचं अतिशय सुंदर उदाहरण आपण इथे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर एक होतं जंगल आणि त्यामध्ये सर्वजण प्राणी एकोप्याने राहत होते. तर जंगलाचा राजा सिंह हा खूप घमेंडी होता आणि त्याला सगळ्या प्राण्यांना मारून खायचं होतं. कारण राजा असल्याचा त्याला खूप गर्व होता. इतर प्राण्यांना तो तुच्छ मानत होता आणि प्रत्येकाला खाण्यासाठी तो प्रयत्न करत होता. आता जंगलातील सगळे प्राणी घाबरले होते. सगळ्यांना काही सुचत नव्हतं काय करावं. आणि राजाचं ऐकलं नाही तर सजाही आपल्याला मिळणार. यामुळे दोन्ही बाजूनी चिंतेत पडलेले हे प्राणी कसेबसे एकत्र जमले. एकत्र आल्यानंतर त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली. प्रत्येकजण आपल्या जीवाला घाबरत होता. प्रत्येकाला आपला जीव तर वाचवायचाच होता, पण आपल्या कुटुंबाचा सुद्धा जीव वाचवायचा होता. आता काय करावं याचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं. कारण सिंहराजाने त्यांना धमकी दिलेली होती की रोज एका प्राण्याला मी मारून खाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक एक दिवस माझ्याकडे यायचं आणि माझी शिकार बनायचं. आता प्राण्यांना प्रश्न पडला होता. कोण जायचं कोण थांबायचं याविषयी त्यांच्या चर्चा रंगू लागल्या. त्यातल्या त्यात एक लांडगा जरा हुशार होता. तो म्हणाला, सगळ्यांनी टेन्शन घेण्याचं काहीच गरज नाही. आपण काय करूयात, आपण ठरवूयात. आदल्या दिवशीच ठरवून आपण दुसऱ्या दिवशी कोणाला पाठवायचं आहे हे ठरवून आपण सिंहराजाकडे त्याला पाठवूया. म्हणजे काय होईल की सगळ्यांना टेन्शन राहणार नाही. जो प्राणी सिंहाकडे जाणार आहे त्यालाच फक्त टेन्शन येईल आणि तो त्याची शिकार बनेल. आता सिंहराजानेच आपल्याला खायचं ठरवलं आहे तर आपण काय बोलणार. त्याच्या विरोधात तर कोणी जाऊ शकत नाही. असे करून रोज एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला आणि त्याची शिकार बनवू लागला. सिंहराजा मस्तपैकी त्यांच्यावर ताव मारायचा. असे करता करता प्रत्येक प्राणी सकाळी उठल्यानंतर सिंहराजाकडे जाऊ लागले. सिंहराजा त्यांची शिकार करू लागला. आता नंबर आला होता सशाचा. ससा खूप हुशार होता. त्याला सिंहराजाकडे जायचं नव्हतं आणि मरायचंही नव्हतं. त्याने एक काढली युक्ती. आता तो सिंहराजाकडे गेला परंतु तो उशिरा पोचला. आता सिंहराजा मात्र त्याच्यावरती खूप चिडला होता. सशाला पाहिल्यानंतर सिंहाने त्याला ओरडायला सुरुवात केली. कशाला आलास इतक्या वेळाने? तुला कळत नाही का मला खूप भूक लागलेली आहे आणि तुझ्या या वागण्यामुळे मी आता तुझ्यावरती खूप नाराज झालेलो आहे. पटकन तुला मी आता फस्त करणार आहे. तेव्हा ससा म्हणाला, राजा माझं ऐकून तरी घ्या. मला उशीर का झाला आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि ससा बोलला की मी तुमच्याकडे येताना ना माझ्यासमोर एक दुसरा सिंह आला आणि तो सिंह मला शिकार करण्याच्या नादाने माझ्यावरती झडप घालण्याचा प्रयत्न करत होता. आणि मी त्याला बोललो की तू आमच्या जंगलातला नाहीस. तुला माझी शिकार करण्याचा काही अधिकार नाही. माझी शिकार करण्याचा अधिकार फक्त आमच्या सिंहराजाला आहे. तो या जंगलाचा राजा आहे. त्यावर तो दुसरा सिंह मला म्हणाला की तुझ्या जंगलाचा राजा काहीच कामाचा नाही. मी सर्वात मोठा आहे आणि माझी बरोबरी करणारा इथे कोणीच नाही आहे. त्यामुळे मला तुला फस्त करायचं आहे. जा तुझ्या राजाला बोलवून ये. त्यावर मी त्याला म्हणालो की माझा राजा एवढा मोठा आहे की बघता क्षणी तुला मारून टाकेल आणि तू काहीही करू शकणार नाहीस. त्यावर तो म्हणाला की आत्ताच्या आत्ता तुझ्या राजाला घेऊन ये. मला बघायचं आहे तुझा राजा काय करतो ते आणि त्यामुळे मी तुम्हाला इथे घेण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही चला माझ्याबरोबर लवकर आणि त्या सिंहाला मारून टाका. म्हणजे आपल्या वाटेला जाण्याची कोणाची हिंमत होणार नाही. असं सशाने सिंहाला उचकवलं आणि त्याला तिथून घेऊन गेला. आता सशाच्या बरोबर सिंहसुद्धा आला कारण त्यालासुद्धा राग आलेला होता. रागाने तो सशाला म्हणाला, कुठे आहे तो दुसरा सिंह? लवकर घेऊन चल मला त्याच्याकडे. मला त्याचा खात्मा करायचा आहे. आता ससा हा हुशार होता. तो त्याला एका विहिरीजवळ घेऊन आला. आता विहिरीमध्ये त्याने डोकावून पाहायला सांगितलं आणि सशाने असंही सांगितलं की दुसरा सिंह ना तो खाली या विहिरीमध्ये आहे. विहिरीमध्ये खूप खोल पाणी होतं. आता ज्या वेळेला सिंह राजा त्या विहिरीमध्ये डोकावून बघत होता तेव्हा त्याला त्याचीच प्रतिमा दिसली. सिंहाने डोक्याचा वापर न करता
त्याच्याकडे रागाने अजून बघू लागला. त्यावेळेला ससा उस्कावत होता की बघा महाराज, तुमच्यापेक्षा जास्त राग त्याला आहे. असं म्हणून तो सिंह राजाला जास्तीत जास्त चिडवत होता आणि स्वतःच्याच रागीट प्रतिमेकडे बघून तो विहिरीमध्ये त्याने उडी मारली. आता विहिरीमध्ये उडी मारल्यानंतर तिथे दुसरा कोणताही सिंह नव्हता. त्यामुळे विहीर खोल असल्यामुळे तो खाली गेला आणि त्यामुळे त्याचा जीव गेला. आणि हे पाहून सशाला खूप आनंद झाला. त्याने सिंहाला चांगलीच अद्दल घडवली होती. सगळ्या प्राण्यांना तो मारून खायचा. आता जे बाकीचे उरलेले प्राणी होते ते आनंदाने नाचू लागले, बागडू लागले. त्यांना खूप आनंद झाला. तर अशा या हुशार सशाने घमेंडी सिंहाला जन्माची अद्दल घडवली. मित्रांनो, आवडली ना तुम्हाला कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.